आपण सर्वसामान्य माणूस जवळचाच माणूस पाहणार ना. बर, त्यांचं काम आमच्या भागात चांगले म्हणून आम्ही त्यांनाच मानणार. बर, आमच्या भागात जे माणूस आहे आम्ही त्यालाच मानणार. अहो ते विश्वगुरु आहेत. असू द्या, मग काय करायचं? विश्वगुरु काय करावं? शेतकऱ्याचं पुढे दुधाला मार्केट आहे, कांद्याला मार्केट आहे, काय आहे? शेतकऱ्यांसाठी काय केलं सांगा. आपल्याला वाटतं काय हे विखे साहेब इकडं जातील ते खूप इकडं लय लक्ष आहे. अजिबात नाही. त्या भागात फक्त एकमेव आमदार शंकरराव पाटील गडाख यांचं स्वतः ते लक्ष घालतात. लंपी आजाराच्या वेळेस त्यांनी स्वतः त्यांच्या डॉक्टरांना फोन करून स्वतः घरोघरी लसीचं नियोजन केलं. तुकाराम मुंडे साहेब त्यांचे बाकीच्या ठिकाणी ते होते ना, त्यांचं खूप काम ऍक्टिव्ह होतं. पण असं वाटलं होतं जनावरांच्या बाबतीत ते काहीतरी धाडसी निर्णय घेतील दूध व्यवसायाच्या बाबतीत, पण त्यांनी काढीचा निर्णय काहीच घेतला. नमस्कार, मी घोडेगाव इथल्या म्हणजे नगर जिल्ह्यातल्या घोडेगाव या इथल्या जनावरांच्या बाजारात आलोय. आणि इथं हा जो बाजार आहे हा आहे शिर्डी मतदारसंघामध्ये. परंतु इथं राक्षे, काय नाव तुमचं? गणेश राक्षे. गणेश राक्षे हे म्हैस खरेदी करायला आलेले आहेत. पण ते आलेत नगर लोकसभा मतदारसंघातून, म्हणजे नगर दक्षिण मतदारसंघातून. तर आपण त्या नगर दक्षिण मतदारसंघाची शिर्डीच्या मतदारसंघातून चर्चा करूया. तर राक्षे साहेब मला सांगा, काय वातावरण आहे तिकडे? आमच्याकडे निलेश लंकेंचं वातावरण जास्त आहे, कारण पारणे तालुक्यातला माणूस आहे, त्याच्यामुळे निलेश लंके जास्त वातावरण आहे. सगळ्या सामान्य लोकांचा माणूस आहे. मग हा विखे पाटील सर्वसामान्यांचे नाही, सुजय कसं विखे पाटील हे मोठे खानदानी आहेत ना पैशावाले, त्याच्यामुळे ते काय जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेच नाही आजपर्यंत. खासदार बी होते ना पूर्वी, असतील ते खासदार, ते नगरीमध्ये असतील ना. तिकडे आमच्या भागात तर नाही आले कधी ना, मग आम्हाला माहित नाही. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील तर मंत्री आहेत, महसूल मंत्री, किती मोठं पद आहे ते. तरी जरी असले तरी आम्हाला पारणे तालुक्यात जे निलेश लंके आम्हाला जवळच वाटणार ना. आता बाकी भागात जास्तीचा विषय वेगळा असेल. बर, आणि ते राधाकृष्ण विखे पाटील हे सुजय विखे पाटील अमित शहाना भेटतात, मोदींना भेटतात. कोणाला भेटले तरी आपण सर्वसामान्य माणूस जवळचाच माणूस पाहणार ना. बर, त्यांचं काम आमच्या भागात चांगले म्हणून आम्ही त्यांनाच मानणार. बर, निलेश लंकेंची लय चर्चा आहे. काय असला का मसला माणूस आहे? माणूस ते असं की कोणी बी फोन केला कधी बी फोन घेणार, कोणत्याही बी माणसाची लगेच चर्चा करणार. तुम्ही कधी बोललाय त्यांच्याशी? हा, आमचा मोठा भाऊ, आम्ही बोललेलो, आमच्या घरी आलेले एक वेळ ते निलेश लंके साई पेट्रोल पंपवरती काय मिळतात. आमच्या चुलत भावाचा पेट्रोल पंप आहे. बर, त्याच्यामुळे त्यांची माझी तिथे 2-3 वेळा तरी भेट झालेली. होय, हा, प्रत्येक कार्यक्रमात कशात असून किंवा जाता येता तरी बुवा. मग तशी भेट तुमची ह्यांच्याशी नाही झाली विखे पाटलांशी? काय कामच नाही काय, तर एवढ्या मोठ्या माणसाला असं काय? आम्ही तर तिकडे, आम्ही मुंबईचे आहोत, आम्हाला तर वाटतं राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे नगर जिल्हा त्यांच्याच बापाच्या मालकीचा. त्यांचं काय असं आमच्या भागात नाही. आमच्या भागात काय विखे पाटील असं काय बोलताय की निलेश लंके हे सामान्य लोकांचा माणूस आणि ते नाही, जे सामान्य लोकांच्यात फिरला, ज्या तुम्हाला जे माणूस भेटन त्याच माणसाला तुम्ही मानणार ना. बरोबर, हे कधी भेटले नाही विषय. आणि मला एक सांगा की काय वाटतं कोण निवडून येलो? आमच्या भागातून तर निलेश लंकेंचं सीट लागलं. बर, बाकीच्या जास्त भागात पण ते आपले देवेंद्र फडणवीस सारखी विनंती काय करतायत की आपल्याला पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना आणायचे, आणि तुम्ही उमेदवार कोण बघू नका, तर आपलं मत गेलं पाहिजे नरेंद्र मोदींना, हे बघा म्हणताय. नाही, आम्हाला निलेश लंकेलाच मतदान करायचं. ते मोदींना यांना काय करायचं ते त्यांचं. आपण त्यांनी श्रीराम मंदिर बांधू द्या ना. बांधले, चांगलीच गोष्ट आहे, वाईट थोडं त्याच्यात काय. मग तुम्ही मतदान नाही करणार त्यांना? नाही, आमच्या भागात जे माणूस आहे आम्ही त्यालाच मतदान. अहो ते विश्वगुरु आहेत. असू द्या, मग काय करायचं? विश्वगुरु काय करावं? शेतकऱ्याचं पुढे दुधाला मार्केट आहे, कांद्याला मार्केट आहे, काय शेतकऱ्यांसाठी काय केलं सांगा. बरोबर. आता ते कांद्याचे उठवलं ना त्यांनी, हे काय निर्यात बंदी. आता कांद्यातला लय अनुभव नाही आम्हाला म्हशी दुधाचं याचं सांगा, आम्ही बोलू. हा, दुधाचं सांगा. अहो ते खातच यांच्याकडे आहे, दुधाचं खातं तुमच्या राधाकृष्ण विखे पाटलांकडे. आता त्यांनी दर वाढवून दिले असतील ना तुमच्या जिल्ह्यात? आता आमच्या जिल्ह्यात तर काय, आम्हाला जे 27-28 रुपये आहे गायचे दुधाला ते आहे. बरं, आता मला सांगा, बरं झालं तर आपला राधाकृष्ण विखे पाटलांचा विषय निघाला. त्यांच्याकडे जनावरांचं खातं आहे. मग ही जनावरांचा बाजार आहे, आपण जनावरांच्या बाजारात इकडे येतात का ते कधी? काय बोलता? त्यांच्याकडे खाता आहे, तुम्ही असं कसं काय म्हणताय? आणि हा महाराष्ट्रातला बाजार आहे. महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की महसूल मंत्री, या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सगळ्यांना माहित आहेत. परंतु त्यांच्याकडे अजून एक खातं आहे, त्याचं शॉर्ट फॉर्म मधलं नाव पदुम. तर पदुम खातं, जनावरांचं खातं, दुधाचं खातं हे राधाकृष्ण विखे पाटलांकडे. आणि राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे
असं म्हटलं जातं, आम्हाला मुंबईत असं एक चित्र तयार केलं जातं की फार मोठा माणूस, दूरदृष्टिकोन असलेला माणूस. आणि इथं मी आल्यानंतर बघितलं हा सर्वात मोठा बाजार महाराष्ट्रातला आहे. बरोबर. तर इथं ते येत असतील ना, तुमच्या जिल्ह्यात, त्यांच्या जिल्ह्यात आहे ते ह्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र आहे, पण आज महाराष्ट्रात एक नंबरचा घोडेगावचा बाजार आहे. आणि त्यांच्याकडे दुग्ध पशुसंवर्धन आणि दुग्ध हे मंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे. पण त्यांनी कधीही जनावरांच्या बाबतीत आता एवढा माग लंपी आजार सुद्धा आलता. लंपी आजाराच्या वेळेस सुद्धा त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. पण ते त्यावेळी इथं जनावर येत असतील त्यावेळी ते आले असतील ना इथं? अजिबात नाही. त्यांनी इकडं कधीच नाही. घोडेगाव मार्केटला नाही. लोणी तर त्यांचं स्वतःचं गाव आहे. आणि लोणीमध्ये गायींचा बाजार खूप मोठा आहे. जसा घोडेगावला म्हशीचा गायाचा बाजार भरतो, तिथं सुद्धा ते कधी जात नाही. काय बोलता? आणि हे कसे हे राजे घराण्यासारखे असले राजेसाहेब आपल्याला वाटतं काय हे विखे साहेब इकडं जातील, ते खूप इकडं लय लक्ष आहे. अजिबात नाही. ह्या भागात फक्त एकमेव आमदार शंकरराव पाटील गडाख यांचं स्वतः ते लक्ष घालतात. लंपी आजाराच्या वेळेस त्यांनी स्वतः त्यांच्या डॉक्टरांना फोन करून स्वतः घरोघरी लसीचं नियोजन केलं. तसं विखे पाटलांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्यांनी खूप सहकार्य करायला पाहिजे होतं, पण त्यांचं अजिबात लक्ष नाही. आज दुधाला, गाईच्या दुधाला 20 ते 22 रुपये भाव पडतो. आणि आज त्यांच्याकडे त्यांनी त्या बाबतीत आवाज उठायला पाहिजे होता. पण एक चकार शब्दही विखे पाटील बोलले नाही. आज कांद्याची निर्यात बंदी उठवली तर त्याला 40% काही हे लावलंय. त्याच्यामुळं कालचं एक मार्केट उचललं तर मागचं मार्केट 1200 रुपये कांद्याचं मार्केट आलं. तर विखे पाटलांनी जर इतकडे लक्ष दिलं ह्या बाजारावर, तर तुमच्या ह्या बाजारपेठेला, जनावरांच्या म्हशीच्या बाजारपेठेला काय फायदा होऊ शकतो? खूप चांगले दिवस येतील. आज म्हैसीची किंमत आहे 1.5 लाख रुपये. आणि म्हैस देती दूध 14-15, आणि म्हशीचं दूध कमीत कमी 60 रुपये 70 रुपये म्हशी दूध विकल्या जायला पाहिजे. 60 रुपये तरी विकले गेलं पाहिजे, तर म्हैस 6 महिने दूध देते. आणि ती जर 1.5 लाखाची म्हैस घ्यायची आणि जर तिचं दूध 30 आणि 35 रुपयांनी जर घालायचं, तर काय शेतकरी जगेल? तुम्ही गायच्या दुधाची तीच परिस्थिती. गाय घ्यावं लागते 1.25 लाखाला ते 1.5 लाखाला, आणि गायचं दूध जातं 20 ते 22 रुपये लिटर दुधाने. आता आपण विखे पाटलांविषयी बोललो, आणि हे जर 40 रुपये गायच्या दुधाला 35-36 जर दर असता, म्हशीच्या दुधाला कमीत कमी 50 असतात, तर बाजारपेठेत हे पैसा उपयोगी येतो ना हो. बरोबर. त्यांनी मध्यंतरी काहीतरी जनावरांचा काहीतरी महोत्सव का काहीतरी भरवलं होतं ना त्यांच्या? महोत्सव भरवून याचा शेतकऱ्याला लाभ नाही ना. अच्छा. तुम्ही महोत्सव भरवला, तुम्ही मस्त मोठमोठं प्रदर्शन केलं, त्याचा प्रदर्शन केलं, याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला काय फायदा आहे? अच्छा. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही दुधाला चांगले दर देताल त्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातात 2 पैसा येतो, आणि मग तो 2 पैसे बाजारपेठेत ते 2 पैसे फिरल्या जातात. ते एका शेतकऱ्याकडे जर 1000 रुपये आले तर तो त्याच्या खाऊच्या दुकानात जातात, त्याच्या पानटपरीवर जातात, त्याच्या प्रत्येक कपड्याच्या दुकानात, म्हणजे त्याचा सगळ्या बाजारपेठेवर परिणाम होतो. मग आज तेच शेतकरी या दूध व्यवसायातून आज आर्थिक बाबी पूर्ण कोलमडलेला आहे. तुम्ही म्हणताय की विखे पाटील इकडे येतच नाही. त्यांना माहित तरी का इथं बाजार आहे? माहित असेल ना, त्यांच्या रेकॉर्डला असेल ना घोडेगाव मार्केट म्हणून, कागदोपत्री त्यांना माहित असेल, पण प्रत्यक्ष त्यांनी कधीच इकडे घोडेगाव मार्केटला आले. आणि जसे विखे पाटील मोठा माणूस आहे, तसं मला वाटतं ह्या जनावरांच्या खात्याचे सचिव पण तुकाराम मुंडे आहेत ना? हो. ते तरी येतात का? ते पण नाही. त्यांना कळतं का तरी यातलं जनावर? ते तर फार मोठा IAS अधिकारी, प्रामाणिक, कर्तव्य कठोर, फार चांगला IAS अधिकारी असं ते दाखवतात. ते फक्त कागदपत्री एसीच्या रूम मध्ये बसून तिथं फक्त ते माहिती घेणार. त्याच्या व्यतिरिक्त ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. ते मार्केटमध्ये नाही. कोणत्याच अडीअडचणीचं त्यांना घेणं नाही. म्हणजे तुकाराम मुंडेंमुळे शेतकऱ्यांच्या दुधाला वगैरे असं काय दुधाच्या जनावरांच्या वाटलं होतं शेतकऱ्यांना. ती एक अपेक्षा होती का त्यांच्या तुकाराम मुंडे साहेब त्यांचे बाकीच्या ठिकाणी ते होते ना, त्यांचं खूप काम ऍक्टिव्ह होतं. पण असं वाटलं होतं जनावरांच्या बाबतीत ते काहीतरी धाडसी निर्णय घेतील दूध व्यवसायाच्या बाबतीत, पण त्यांनी काडीचा निर्णय काहीच घेतला नाही.
म्हणजे बिना उपयोगाचं. बिना उपयोग त्यांना कोणता राजकीय दबाव असेल, काही कारण दबाव तर झुगारून देतात काही ना. कारण असतील, पण ह्या किंवा बाबतीत जमत त्यांनी नस- अजिबातच नाही. मला वाटतंय की कारणापेक्षा त्यांना खरंच ते म्हणजे ह्या फक्त मिरवण्यासाठी ते IAS अधिकारी दाखवतात की काय? फक्त एकमेव आमदार शंकरराव पाटील गडाख यांनी दूध व्यवसायासाठी आंदोलन केले, पाण्यासाठी आंदोलन केलं आमच्या भागासाठी, आणि दूध व्यवसायासाठी वेळोवेळी आंदोलन. त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही या भागात आंदोलन हे झालं नाही. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.